अन्न व औषध प्रशासन छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय पथकाने बीड जिल्ह्यात तेल रिपॅकिंग उद्योगावर एक प्रचंड मोठी धडक कारवाई केली आहे। बीड MIDC, माजलगाव आणि वडवणी येथील नामांकित 5 तेल शुद्धीकरण आणि रिपॅकिंग उद्योगावर टाकलेल्या या छाप्यामध्ये तब्बल 2 कोटी रुपयांचे भेसळयुक्त व संशयित खाद्यतेल जप्त करण्यात आले। या गंभीर गैरप्रकारानंतर संबंधित जे काही 5 कंपन्यांचे परवाने ते तात्काळ निलंबित करून ते उद्योग पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत, अशी बातमी समोर येत आहे। 6 आणि 7 ऑगस्ट रोजी सलग 2 दिवस FDAच्या पथकानं ही धडक मोहीम राबवली होती। या तपासणी दरम्यान सुमारे 1,19,187 किलो संशयित खाद्यतेल जप्त करण्यात आलं आणि त्याची बाजारातील एकूण किंमत 1,94,50,922 इतकी रुपये आहे। सह आयुक्त श्रीकांत करकळे व सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली। जप्त करण्यात आलेल्या तेलाचे 27 विविध नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत। अन्न व औषध प्रशासनाच्या या शोध मोहिमेमध्ये कंपन्यांचा संतापजनक आणि धक्कादायक कारभार चव्हाट्यावर आलेला दिसतोय। साठवणुकीच्या एकाच टाकीतील तेल वेगवेगळ्या नावांनी तसेच रिफाइंड आणि अल्ट्रा रिफाइंड असं बनावट तेल विकलं जात होतं। तसंच जुने गंजलेलं आणि अत्यंत अस्वच्छ जे काही पत्राचे डबे टीन आहे त्या पुन्हा तेल भरण्यासाठी वापरलं जात होत्या। कंपन्यांमध्ये कमालीची अस्वच्छता, साठवण टाक्यांची दुरवस्था, तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव आणि कामगारांच्या मेडिकल प्रमाणपत्राची अनुपस्थिती त्या ठिकाणी आढळून आली। त्यानंतर तेलाच्या गुणवत्तेची कोणतीही चाचणी न करताच हे तेल थेट बाजारात विक्रीसाठी पाठवले जात होते आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा भेसळखोर विरोधात आगामी काळातही ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आलाय। अमरावतीत हॉटेल रोशनी आणि रोशनी स्वीट मार्ट तसंच नागपूरमधील द हंग्री पांडा किचन यांच्याकडूनही स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळलं। त्यामुळे या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत। मंडळी, एकंदरीतच तुकाराम मुंढे ज्या पद्धतीने ॲक्शन मोडमध्ये आहेत सध्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात कारभार सांभाळत आहेत अन्न व प्रशासन विभागाचा। आता मागेच त्यांनी नागपूरला सावजी जे काही जेवण आहे, खाद्य संस्कृती आहे त्याच्यावरती टीका केली होती, तर त्याच्यावरती त्यांना बरंचसं क्रिटिसिझम झेलावं लागलं। एकंदरीतच तुकाराम मुंढे यांच्या या सर्वच कार्यपद्धतीवर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचं सहकार्य ठेवा। मी मंगेश हुसे, धन्यवाद।